सर्व मान्यवर, सर्व पै पाहुणे आणि मित्रवर्ग यांना प्रथमतः अभिवादन करून जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, भुक्का लावू नये बाळी हारा मिरवू नये गडी, तट्टा भासी तृण मागू नये जन, तुका म्हणे घेती देती ती नरका जाते. तिसरं चौथं चरण सोडू. जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. महाराज जिथं कीर्तन करतात तिथं अन्न सुद्धा घेत नाही. भुक्का लावू नये बाळी हार मिरवू नये गडी, भुक्का सुद्धा लावत नाही, हार सुद्धा घेत नाही. तट्टा भासी तृण मागू नये जन. तट्ट वृक्ष म्हणजे रामदास बाबा छकडा घेऊन जायचे ना बैलासह, तर त्याचं गवळ सुद्धा घ्यायचं नाही. कारण का तर तुका म्हणे घेती देती ते नरकात जाते. जे घेतात ते जातातच जातात, म्हणजे देतात ते नरकात जातात. आणि असा कीर्तनकार आजपर्यंत मला भेटला नव्हता, पण तो तुमच्या जन्मभूमीने दिला, तो म्हणजे पंकज महाराज गावडे. आणि संन्यास दीक्षा घेतल्यानंतर चेतनानंद महाराज म्हणून ज्यांची जगभर कीर्ती झाली असे चेतनानंद महाराज पुणेकर, आता ते तुमचे निस्ते गावचे नाही राहिले, ते अख्ख्या महाराष्ट्राचे झालेले. अतुल शेठ असतील, आशाताई असतील, शरदत्ता असतील, यांनी महाराजांना अगदी शांतपणे सांगितलं. महाराजांनी आता मला सांगितलं, संतोष दादा असतील, आशाताई आहेत, अतुल शेठ आहेत, शरदत्ता आहेत, सगळ्यांनी महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही गावच्या ह्याच्यात योगदान द्या. आणि त्या पद्धतीने महाराजांनी यांच्या सगळ्यांच्या साथीने ते योगदान दिलं. ते महाराजांनी आता मला सांगितलं, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आणि महाराजांना विनंती करतो की असं तुमच्या गावावर पंचक्रोश लक्ष ठेवावे. त्यांनी नुसते 50 लाख इथं दिलेले नाहीत, 1 कोटी वेगवेगळ्या संस्थेला दिलेले आहेत. विकास महाराजांच्या संस्थेला पण 1 लाख रुपये दिलेले आहेत, अन्य काही संस्थांना सुद्धा दिलेले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा कार्यभाग भरपूर केलेला आहे. रामललाच्या प्रथम गर्भगृहात करणारे कीर्तन करणारे महाराष्ट्रातील पहिले कीर्तनकार आणि रामललाच्या त्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करणारे पहिले कीर्तनकार हे आपल्या शिवजन्मभूमीचे, याचा मला अभिमान वाटतो. एवढंच नाही तर बाबा महाराज सातारकरांची प्रवचन मी स्वतः ऐकलेली आहेत. गणेश कला क्रीडा मोतीबागेत असताना गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये जायचो. बाबा महाराज गेल्यानंतर मला वाटलं होतं तो जो सगळा वारसा आहे तो कुणाकडे जाईल, तर तो त्यांच्या मुलीकडे जाईल किंवा नातवाकडे जाईल, पण नाही, त्याचा सर्वात मोठा मान दगडूशेठ हलवाई ट्रस्टने कुणाला दिला असेल तर तो शिवजन्मभूमीचे सुपुत्र चेतनानंद महाराज पुणेकर. तर एवढंच नाही, ते स्वतः वाड्याच्या घरात राहतात. मुलगी लंडनला चालली, आता तो सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी त्या पद्धतीने केलं. पण हे कधी झालं? महाराज राजकीय क्षेत्रामध्ये होते आणि अध्यात्माची जाण धरून चालले होते. कुठेतरी थिंगी पेटती, कुठेतरी मनातून हे होतं आणि पिंपळगावच्या जनतेने त्यांना सांगितलं महाराज, त्यांनी त्यांच्या याच्यात दाखवून दिलं. आता तो मागचा काळ असेल, मी वक्त्यांच्या तोडून ऐकलं की महाराज तुम्ही राजकारणासाठी जन्मले नाही तर अध्यात्मासाठी जन्मले. आणि विवेकानंदांच्या पावलावर पाऊल घेऊन महाराजांनी चेतनानंद हे नाव स्वीकारलं आणि संत तुकाराम महाराज आध्यात्मिक जे काही मिशन आहे ते लवकरात लवकर महाराज करतीलच. त्याच्या पुढचं उद्या सर्वांना मी आमंत्रण दिले, संतोषा तुम्हाला दिले, नाना तुम्हाला दिले, ताई तुम्हाला दिले, शेठ आमची लोक तुमच्या बंगल्यावर गेली होती. उद्या 50वे वर्ष आमचं समाप्त होते वाडीचं. त्यावेळेस पंकज महाराज गावडे उर्फ चेतनानंद महाराज यांचा हरिकीर्तन होणार आहे सकाळी काल्याच्या वेळी. आपण सगळ्यांनी यायचंय आणि पिंपळगावकरांच्या प्रत्येक घरात सांगतोय, प्रत्येकाने तिथं गाड्या करून यायचं म्हणजे यायचं आणि आपल्या ह्या जगात नाव कमवणाऱ्या चेतनानंद महाराज पुणेकर यांना आपण आशीर्वाद देण्यासाठी यायचंय. मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.